बॉल इथे मात्र केतनने अचूक टप्प्यावरती मात्र हाताळला. महाराष्ट्राचा बायकर मॅन त्याच्या विरोधात गोलंदाजी करतोय. केतन म्हात्रे, वाकलन गावचा सितारा, कल्याण डोंबिवलीची आन बान आणि शान केतन म्हात्रे. शफल झाला, सूर एक फटका स्क्वेअर कट केला, निघून जातो पॉइंट रिजन मध्ये. या आधीचा चेंडू आपला फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र तदनंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला. ही मॅच खऱ्या अर्थानं प्रेक्षक सकाळच्या सत्रापासून विचारतात की केतन म्हात्रे आणि कृष्णा सातपुते कोणत्या मॅच मध्ये एकमेकांसमोर येतील. ती हीच मॅच आहे जिथे प्रेक्षक मात्र वाट पाहतात ज्या मॅचची. ती मॅच आता झाले चालू आणि प्रेक्षकांची देखील गर्दी आता लाईव्हच्या माध्यमातून बघायला भेटेल. प्रेक्षक आता जोडतील 22 यार्डच्या माध्यमातून, कारण की कृष्णा सातपुते आणि केतन म्हात्रे जास्त वेळा एकमेकांसमोर येत नाहीत, मात्र जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा पैसा वसूल मॅच होते. हे इतिहास आहे. ही मॅच देखील तशीच आहे आणि नवी मुंबई भूमिपुत्रच्या मैदानामध्ये दोघे एकमेकांसमोर. यावेळेस मात्र पहा पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल, हा डॉट बॉल आलाय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर तुम्ही म्हटलात की जास्त वेळ एकत्र येत नाहीत. जी ISPL झाली त्यामध्ये एकत्र आले होते, त्यानंतर मात्र हा योग आलाय. निहाल ग्रुपने आणला हा योग, अशोक दादाने आणला हा योग आणि एकमेकांसमोर दोघेही. पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट केला. खेळाडू होता त्याने उडी मारली, त्याच्यासोबत 4 ते 5 जणांनी जम्प केली, कारण की माहिती होता चेंडू अगदी हाताच्या जवळून चाललाय. निघून जातोय स्क्वेअर कट, आणखीन एक येतोय चौकार. नक्कीच जर आतापर्यंतचा रेकॉर्ड आपण पाहिला कृष्णा सातपुते यांचा, 4 बाईक त्यांनी मात्र आतापर्यंत जिंकल्यात आणि 20 शतक. बेस्ट स्कोर आहे 57 बॉल 159 धावा आणि 6 वेळा 6 बॉल वरती 6 सिक्स 3 वेळा त्याने ठोकलेत. आज काय करतोय हे महत्वाचं आहे. या मॅच मध्ये काय खेळणार आहे? क्रिकेटमध्ये फुटबॉल नाही चाललाय, पायाने अडवण्याचा प्रयत्न. रोनाल्डो चालणार नाहीये आणि 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबल वरती देखील विश्वास ठेवणारा कृष्णा सातपुते एका दिशेला बॅटिंग करतोय, मात्र दुसऱ्या साईडला केतन म्हात्रे देखील आपल्या बात्यातील चांगले चेंडू बाहेर काढून त्याला प्रत्युत्तर देतोय. क्षमता दोघांकडे देखील आहे. महाराष्ट्राने दोघांवरती देखील प्रेम केलंय आणि संपूर्ण महाराष्ट्राला या दोघांनी देखील वेळ लावलाय. या मैदानामध्ये आज वेळ कोण लावेल आणि या मैदानामध्ये आज खऱ्या अर्थानं कोण आपली खेळीची पूर्णपणे प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा बनवेल, हा क्षण आहे. हे दोघे एकमेकांसमोर आहेत. तो यावेळेस मात्र पहा बिग हिट केलाय. फटक्यामध्ये आहे ताकद, रन मिळतील अर्धा डझन. हा फटका अगदी स्वतःच्या कलात्मक पद्धतीने फेवरेट शॉट मात्र खेळलाय, पूल केला 6 धावांसाठी. येतो षटकार. लांब लचक होता. ISPL असती तर 9 धावा दिल्या असत्या, पण निहाल ग्रुपची स्पर्धा आहे. 6 भेटणार महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा. आणखीन एक जातोय दमदारचा षटकार. A1 क्वालिटीची मॅच चालू आहे. दोन्ही साईडला A1 क्वालिटीचे दोन्ही खेळाडू आहेत. एका साईडला आपण पहिल्यांदा अर्थातच मातोश्री 11 तर दुसऱ्या साईडला श्री चौनेश्वर 11. धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 16 धाव संख्या. आज सकाळच्या सत्रापासून समालोचन कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रेक्षकांचं संपूर्ण कौतुक राहिले. संतोष देसाई असतील, लहू जाधव असतील, आशिष चोरगे तू असतील, सर्वांचं प्रेक्षक खऱ्या अर्थानं अभिनंदन करतायत की या स्पर्धेला समालोचकांनी 4 छान लावलेत आणि डुएट कॉमेंट्री अप्रतिम चालू आहे यार. साहिल माने देखील आज खऱ्या अर्थानं जतीन दादा सोबत जोडून आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स सोबत साहिल देखील दिसेल. त्यांचा व्यवस्थापक येतो, पण आज मातोश्री 11 सोबत व्यवस्थापकचं काम करतोय. अक्षयच्या खांद्याला खांदा लावून मॅच कडे जाऊयात. दुसरं षटक घेऊन मात्र सज्ज होईल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुजित मोरे. यावेळेस मात्र खूप चांगला फटका संतोषच्या बॅट मधून. अगदी बिग हिट आलाय 6 धावांसाठी. षटकार, मोठा फटका, लॉंग ऑन रिझन पूर्ण करणारा हा फटका मात्र पाहायला मिळाला अगदी संतोषच्या बॅट मधून. गावडोशी गावचा सुपुत्र म्हणजे गावडोशी गावाचं नाव सातत्याने सीमारेषे बाहेर नेणारा खेळाडू संतोष सपकाळ सध्या मात्र हात खोलून खेळायला सुरुवात केली आहे.
यावेळी देखील क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, जागेवरतीच उभा आहे, मागचा पाय थोडासा बाहेर काढला, मात्र तदनंतर आपण पाहिलं तर अगदी निर्धाव जातोय चेंडू, डॉट बॉल येतोय. बिंदी गेन टीमची टोटल आहे अगदी 22-22. 22 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. अगदी मोठी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम, अगदी मोठी धावसंख्या उभारण्याचं काम चौनेश्वर 11 संघ करतोय. कारण टॉस ज्यावेळी जिंकला होता त्यांनी निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा आणि तो निर्णय अगदी सध्या तरी महत्वाचा ठरतोय. यावेळेस मात्र पहा इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहे, फसला गेलाय, उंची जास्त लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी, फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू मात्र पाहायला मिळतोय सुजितच्या माध्यमातून. बॅक टू द डगआउट जात असताना संतोष. अप्रतिम गोलंदाजी राहिले, कारण की जी गोलंदाजी सध्या आपण पहिल्या सुजितला करत असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मॅक्सिमम आला. पहिल्या चेंडू तो काय शिकला तर दोन्ही चेंडूचे टप्पे त्याने मात्र वेगवेगळ्या दिशेला जरूर टाकले. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अर्थातच संतोष सपकाळ सारख्या खेळाडूला त्यानं बाद केलं, म्हणजे ज्याने षटकार लगावला त्यालाच त्याने मात्र माघारी पाठवले. आणि टिट फॉर टॅट असू शकतो आशिष. नक्कीच. आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सध्याच्या घडीला. आपण पाहायला गेलं तर जी पार्टनरशिप 22 धावांची पाहायला मिळाली कृष्णा आणि संतोषच्या माध्यमातून, आणि हा पहिला ब्रेक थ्रू खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सुजितने केलाय. कारण पहिल्या बॉल वरती मात्र षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि जाळ्यामध्ये अडकवलं संतोषला आणि त्याला माघारी धाडलं. पहिली विकेट मात्र माघारी जात असताना संतोषची, आणि संतोषची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. जशी ही विकेट गेली तसं विघ्नेश मडवीने सांगितलं की 3 मॅच मध्ये तब्बल 30 विकेट गेली, म्हणजे आता जो फलंदाज संतोष माघारी गेला तो विकेट क्रमांक 30 होता. आणि का विघ्नेशची कौतुक आम्ही करतो. हलक्या हाताने स्क्वेअर कट आहे खेळाडू, त्याच्या आवाक्यामध्ये होता चेंडू, निघून जातोय अगदी सीमारेषे पार. 4 धावेसाठी अप्रतिम फटका, गॅप शोधलाय, वाट शोधले आणि वाटेवरती चौकार येतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर बॅकफुटला गेले, हलकासा कट केला आणि हा स्क्वेअर कट अगदी अचूक पद्धतीने मात्र हाताळला आणि क्षेत्ररक्षकांनी थोडी चुकी मात्र पाहायला मिळाली. बॉल निघून गेला. 4 धावांसाठी चौकार आला आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 26. शेवटच्या मुवमेंटला बॅटीचा फेज ओपन केला आणि तदनंतर हा चौकार प्राप्त केला. यासाठी म्हटलं जातं शक्तीपेक्षा युक्ती बरी. आणि अप्रतिम टीमची टोटल अगदी 26. यावेळेस मात्र पहा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. अगदी लॉंग प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल कॅरी करेल, फेकी करेल, एक धाव मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती 27. आता मग स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय कृष्णा सातपुते. कृष्णा लक्ष्मण सातपुते, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा बेताब बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ISPL सारखी मोठी स्पर्धा त्यांनी गाजवली, परंतु त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर वाकलन गावचा सितारा केतन म्हात्रे. अगदी मॅच अशीच होईल, दमदार होईल. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला लागतो, खेळाचा होता ऑन साइडला, तो ऑफ साइडला. तदनंतर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्या. ओव्हर क्रमांक 2 कडे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा खर्च झालेत आणि तब्बल टीमची टोटल 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. एक विकेट आली आशिष, मात्र विकेट ज्याची हवी त्याची भेटली नाहीये आणि त्यासाठीच प्रयत्न चालू आहे. कारण की आतापर्यंत केतन म्हात्रेचा उल्लेख करत होतो, त्याने पहिली ओव्हर टाकली आहे आणि कदाचित ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्यालाच बाहेर आणलं जात आहे का? कारण की कृष्णा सातपुते जोपर्यंत स्ट्रायकिंगला उभा आहे तोपर्यंत धावा येत राहतील आणि कृष्णाला थांबवण्यासाठी त्याच दर्जाचा त्याच वजनाचा खेळाडू समोर आणणं महत्वाचं आहे. यासाठीच वाकलन गावचा सुपुत्र ऑल इंडिया आयकॉन केतन म्हात्रेला बाहेर काढलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. अगदी आपण पाहायला गेलं तर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक मात्र पुन्हा एकदा घेऊन सज्ज होतोय केतन म्हात्रे. अगदी आपण पाहायला गेलं तर मामाच्या गावापासून सुरुवात केलेली क्रिकेटची खेळी, अगदी कौसा मुंब्र्यापासून सुरुवात केलेली खेळी आज मात्र या मैदानामध्ये 4 चांद लावण्यासाठी मात्र तो सज्ज आहे. आज आपण पाहायला गेलं किरण सर अगदी योग जुळून आलाय, कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील या चषकामध्ये दोन्ही आयकॉन आपण पाहायला गेलं तर मालिकावीरचे किताब दोघांनीही घेतले गेलेत. कारण चर्चा करूया यावरती. शफल झालाय, सुरेख फटका, जागा शोधली, जागेवरती ठोकलाय,
6 धावेसाठी निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा आणखीन एक कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून येतोय धमाका. वार नव्हता, पलटवार होता. केतन मात्रेच्या विरोधामधला आणखीन एक कडवा जवाब होता. नक्कीच आपण चर्चा करत होतो स्वर्गीय रतनबुवा पाटीलची आणि ग्रामीण क्रिकेट मधून केतन मात्रेला कार मिळाली होती आणि मालिकावीरसाठी आणि पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने मात्र हा प्रहार केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते. बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळतंय. फेकी केली गेली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी मात्र धाव सुरू आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. घडलं काय? चेंडू थांबला असता तर कृष्णा सातपुते नॉन स्ट्राईकला असता. चेंडू हातातून निसटला, बॅकअप भेटला, पण कृष्णा सातपुते स्ट्राईक वरती आलाय. हीच तर जमाची बाजू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याला स्ट्राईक वरतीच ठेवायचं आहे, कारण की टॉस जिंकून बॅटिंग घेतली या टीमनं. यावेळेस मात्र पहा शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल ओळखला होता आधीच कृष्णाने आणि त्यामुळे सोडून दिलाय. हा वाईट बॉल आला एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धाव फलकावरती. अप्रतिम बॅटिंग चालू आहे, कारण की सध्या आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जरी शांत राहिला असेल तरी या मॅच मध्ये मात्र उद्ध्वंस खेळ तो करतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या चाहत्यांना तो आणखीन आनंद देतोय. पुन्हा एकदा अरे बघतोस काय रागानं, षटकार मारलाय वागानं. 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा षटकार. फ्लाइट तिकीट बुक झालंय, त्याचं तिकीट बुक करतोय सध्या, कारण की जेव्हा टॉस जिंकला तेव्हा कॅप्टनने सांगितलं कृष्णाची फ्लाइट आहे म्हणून बॅटिंग घेतोय आणि अगदी तशीच बॅटिंग करतोय. हवाई सफर त्याची आवडती सफर आहे ती आणि हवाई सफर यावेळी एक षटकार येतो. टीमची टोटल जाऊन पोहोचते अर्थातच 43 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. अगदी 2 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात. तोडीस तोड उत्तर देत आहेत. एका बाजूला कृष्णा सातपुते तर दुसऱ्या बाजूला केतन मात्रे. केतनला आता कुठेतरी कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं असेल. पूर्ण चाहता वर्ग दोन्ही आयकॉनचा मात्र पाहायला मिळतोय. ही मॅच मात्र पाहतायत. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा अगदी सन्मान दिलाय. कोलवट टप्प्याचा बॉल होता. सिंगल मात्र आलंय आणि ही मात्र जमेची बाजू मात्र पाहायला मिळते. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट कृष्णा सातपुतेच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु कौतुक करावं लागेल, आता या बॉलवरती मात्र कमबॅक केलंय केतनने. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आशिष, कारण की आपल्या भाषेत प्रत्येक चेंडूवरती वार करून तुम्ही एक चांगली धावसंख्या नाही करू शकत. प्रत्येक चेंडूला सिंगल डबल मध्ये देखील कन्वर्ट करावं लागतं. यामध्ये अशा एक्स्ट्रा धावा येतात. यावेळी देखील व्हाईट बॉल येतोय. कदाचित या ओव्हरची दुसरी एक्स्ट्रा धाव आहे जिथे केतन मात्र गोलंदाजीसाठी आल्यानंतर 2 व्हाईट त्याच्या माध्यमातून जरूर आले. तब्बल 4 चेंडू झाले, 2 अजूनही बाकी आहेत. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र केतनचा सुरू आहे आणि तेच मात्र या गोलंदाजीतून पाहायला मिळतंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा हाफ ट्रॅकर बॉल होता. थोडासा धीम्या गतीने मात्र टाकलेला हा बॉल पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं उल्लंघन मात्र इथे केलं जात आहे. पुन्हा टाकावं लागेल. अशा धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील, कारण सध्याच्या घडीला एक्स्ट्रा धावा अगदी या षटकामध्ये आतापर्यंत 3 आल्यात आणि या धावा कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. चॅलेंज देत होता अंपायरला मात्र. तदनंतर आपण पाहिलं तर त्यांनी डिसिजन दिलाय. सो चॅलेंज करत होता. थोडीशी शंका त्याच्या होती मनामध्ये आणि अंपायर देखील थोडंसं वेट अँड वॉच केलं, शहानिशा केली आणि तदनंतर व्हाईटचा इशारा मात्र त्यांनी जरूर दिला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 46 या आकड्यावरती जाते. 46, कारण की व्हाईट साठी अंपायर्स माहिती आहे रिव्ह्यू नाहीये व्हाईट साठी आणि तो त्यांनी बरोबर घेतलेला देखील नाही, कारण की त्यांनी सांगितलं येस व्हाईट आहे आणि केतनला तो निर्णय आता मान्य करावा लागेल. केतन मात्र तो निर्णय त्याला मान्य करावा लागेल केतनला. अगदी आपण पाहायला गेलं तर आता सध्याचा स्कोर आपण पाहतोय चौनेश्वर 11 संघ. सर निर्णय व्हाईट बॉल. येस 47 धावा. सुरेख फटका उचलला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक विकेटचं पतन होत आहे. अखेरीस फलंदाज आपण पाहिलं तर माघारी जातोय. केतन मात्रेच्या खात्यामध्ये विकेट मात्र जरूर येते. अर्थातच सचिन सध्या मात्र माघारी जातोय. जावं लागेल सचिन कदमची विकेट मात्र यावेळी मिळवली आहे अर्थातच केतन मात्रेने. धावसंख्या सध्या मात्र स्थिर ठेवली आहे. अर्थातच 47 धावसंख्या स्थिर आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर आणखीन एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. दुसरा ब्रेक थ्रू आता मात्र केतनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि आता नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेला तर विशाल वरांडेवाडी पाटण
तालुक्याकडनं बिलॉंग करतो, परंतु आज मात्र संधी मिळाली आहे पुन्हा एकदा महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायची. जाऊया मॅच दिशेनं. सोडून दिला पहिला चेंडू, यावेळी मात्र अगदी व्हाईट बॉलचा इशारा, आणखीन एक एक्स्ट्रा येतो. या विघ्नेश या ओव्हर मध्ये एक्स्ट्रा जास्त आलेत, एक्स्ट्रा भरपूर आलेत. तब्बल आतापर्यंत एक्स्ट्रा आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये केतन मात्रेच्या ओव्हर मध्ये 5 आलेत तब्बल एक्स्ट्रा, म्हणजे 5 धावा त्यानं एक्स्ट्रा आतापर्यंत खर्च केलेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलाय, चांगली गोलंदाजी आहे. चेंडू यावेळी मात्र थोडासा आतमध्ये ठेवलाय, विशालला बीट केलाय आणि तदनंतर ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपुष्टात येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 3 षटकांच्या अखेरीस 47 या आकड्यावरती 47. या ओव्हरचा, या मॅचचा, या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिला गोलंदाज केतन मात्र ठरतो, ज्याने 11 चेंडू टाकले 6 चेंडू संपवण्यासाठी. वाईट आले टोटल 5 आणि टोटल 11 चेंडू त्याने आतापर्यंत सादर केले. 3 षटकांच्या अखेरीस 47-47. नक्कीच कौतुक करावं लागेल गुणलेगे विघ्नेश मडवी यांचं, कारण प्रत्येक तंतोतंत प्रत्येक चेंडू प्रत्येक बॉल वरती मात्र त्यांची नजर आहे आणि खूप चांगले गुणलेगाची भूमिका आज मात्र या स्पर्धेसाठी मात्र बजावत असताना मात्र पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर ड्रिंक ब्रेक झालाय आणि ड्रिंक ब्रेक अगदी 1 मिनिटाचा आहे, तर जास्त वेळ नका घेऊया, थोडस स्पीडअप करा मॅच, कारण वेळेचा निर्बंध आहेत. अजून बराच मॅचेस बाकी आहेत आजच्या दिवसामध्ये. आपण पाहताय, अनुभवताय निहाल ग्रुप आयोजित आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा अर्थातच अशोकदादा सकपाळ महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक पहिलं. आणि अगदी क्रिकेटचे तारे सितारे मात्र पाहायला मिळत आहेत या मैदानामध्ये. चेक मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन या ठिकाणी होतंय, सावली प्रीमियर लीग या सीझन मध्ये ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या सर्वांचे लाडके मित्र, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ज्याला म्हटलं जातं, अर्थातच सुधाकर दादा लोहार या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक दादा आणि निहाल ग्रुप यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. अगदी वेलकम सुधाकर दादा. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला देखील बरीचशी मदत सुधाकर दादाची राहिली, पर असा संपूर्ण कमिटी च्या अगदी कमिटीमध्ये असणारा हे खेळाडू जावलीचे सुधाकर दादा, त्यांचं देखील स्वागत करूया. त्यांच्या सोबत असलेला मित्र परिवार वेलकम. 3 षटकांच्या अखेरीस आशिष सध्या मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचते अगदी 48-48. नक्कीच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संतोष सतीश सनस. स्विचिटचा फटका खेळायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, पंचांकडे अपील देखील केली आणि अपील मात्र पंचांनी खारिज केली. पंच आपण पाहतोय शशी साटम सर आणि अगदी बीट होतोय या ठिकाणी कृष्णाच्या समोर सध्या मात्र गोलंदाजी चालू आहे पश्चिम महाराष्ट्राच्या एक वेल. आदरणीय गणेश दादा शिंदे साहेब यांना विनंती केली जाते की दादा मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. यावेळी देखील सुरेख फटका, हेलिकॉप्टर बाहेर काढला, 1 बाउंड चेंडू गॅदर केला जातो. कॅच साठी आला नाहीये खेळाडू, कारण की अगदी अंतर यावेळी मात्र कदाचित केतन मात्रेपासून लांब होता चेंडू आणि यासाठी कॅच साठी तो आला नाहीये. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिलं तर सध्या मात्र 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 49. पुढचा बॉल सतीशचा. अगदी बॅटर आपण पाहायला गेलं तर विशाल. यावेळेस मात्र पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा पुढे टाकला होता, यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. हा बॉल मात्र डॉट बॉल येतोय, आणखीन एक डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. पाटण तालुक्यातील नाव खऱ्या अर्थानं गाजवणारा खेळाडू आहे. दुसऱ्या साईडला वाई तालुक्यासाठी खेळणारा खेळाडू, एका साईडला पाटण तालुक्यासाठी खेळणारा खेळाडू. कधी कधी ऑल इंडिया आयकॉन समोर येतात, कधी पश्चिम महाराष्ट्र आयकॉन एकमेकांसमोर येतात. मॅचेस अशाच चालू आहेत, एकमेकांसमोर शेर 125 येत राहिलेत. सफल झालाय फटका, यावी थोडासा फसला, स्वतः गोलंदाज जातोय. सती चेंडू खाली, विकेटचं पतन होत आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आयकॉन विशालला यावी मात्र माघारी जावं लागतंय. विशाल वरंडे बॅक टू द डकआउट, गॉन. अगदी अचूक टप्प्यावरती मात्र ही गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडासा पुढे टाकला होता, मिनी हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ही कॅच अगदी अचूक पद्धतीने मात्र पकडली आणि फलंदाजाला मात्र माघारी धाडण्यास नक्कीच त्याला यश आलं. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 गडी मात्र माघारी धाडण्यात
तिसरी विकेट मात्र माघारी जात असताना सुमित मालुसरे सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय, नवीन बॅटर. विकेट मात्र येऊ लागलेत. मात्र दुसऱ्या साईडला नॉन स्ट्रायकिंग एंडला कृष्णा देखील उभा आहे. हो यावेळी सर बॅटीने खेळून काढला. अगदी बॉल बॅक ड्राइव्ह अगदी निघून जातोय 4 धाब्यासाठी. थोड्या वेळासाठी असं वाटलं की चेंडू अडवला जातोय की काय, मात्र अखेरीस सरप्राईज आपल्याला देखील भेटलं. निघून गेलाय 4 धाब्यासाठी. आणखीन एक निहाल ग्रुप चौकार. अगदी आल्या मात्र स्वागत केलंय चौकाराने. वेलकम, आओ स्वॅग से करेंगे स्वागत. चौकाराने स्वागत आणि खातं देखील उघडलंय चौकाराने आपल्या स्वतःच. सुमित मालुसरे अप्रतिम बॅटिंग चालले सुमित मालुसरे. पहिला चेंडू स्वागत केलं त्याने सतीशचं. तदनंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला त्याला आपण पाहतोय. हो उचललाय आहे खेळाडू, मागे जातोय, चेंडू बघतोय, निघून जातोय सीमारेषे पार. अप्रतिम स्वागत केलंय सतीश सनसचा. सुमित मालुसरेच्या बॅट मधून आलेला निहाल ग्रुपचा आणखीन एक धमाका षटकार आणि संघाच्या धावसंख्येला चकाकी. टीमची टोटल जाऊन पोहोचते 59. 59 लॉस ऑफ दी 4 विकेट्स. अगदी आपण सर पाहायला गेलं तर पहिला बॉल त्याने फेस केला, चौकार आला, त्यानंतर मात्र हा षटकार. पहिला बॉल अगदी आपण पाहिला त्याने फेस केलेला, तो मात्र अगदी डाऊन दी ग्राउंड मात्र खेळला गेला, चौकार आला आणि त्यानंतर मात्र हा आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये पूर्ण करणारा हा षटकार देखील पाहायला मिळाला. अगदी षटकार चौकाराची आतिषबाजी आल्याला मात्र स्वागत मात्र पाहायला मिळतंय सुमित यांच्याकडनं. महाबळेश्वर KSK महाबळेश्वरच्या खेळाडूंची देखील दाद देणं महत्वाचं असेल असेच, कारण की आज त्यांचा खेळ देखील दमदार चालू आहे. कारण की एखादा ऑल इंडिया आयकॉन, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन, KSK आयकॉन जर चालले नाहीत तर बाकीचे खेळाडू संपूर्ण टीम सावरतात. म्हणजे KSK महाबळेश्वरच्या खेळाडूंची देखील दाद देणं महत्वाचं आहे. त्यांना विसरून चालणार नाहीये या स्पर्धेमध्ये, कारण की ते महत्वाचे घटक ठरलेत या स्पर्धेसाठी. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग साठी. आणि ओव्हर क्रमांक 5 मध्ये सध्या मात्र गोलंदाज बाहेर आणला जातोय वेदांत शिंदे. मागील मॅच मध्ये वेदांची ओव्हर पाहिली असेल आपण, जिथे मात्र जरूर हात धुवून घेतले होते, मात्र या मॅच मध्ये वेदांतला पुन्हा एकदा बाहेर काढल्या. अगदी मिडल ओव्हर मध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली. अगदी 59 धावा 59. डिफेन्स मात्र करत असताना मात्र शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग मात्र राहिली होती वेदांची, परंतु या षटकामध्ये कशा पद्धतीने मात्र प्रदर्शन राहील, कारण समोर आपण पाहायला गेलं तर कृष्णा सातपुते शेवटचे 6 बॉल शिल्लक या पहिल्या डावामधले. पहिला बॉल मात्र फेस करतील कृष्णा सातपुते. यावेळेस मात्र पहा हेलिकॉप्टर उडवलाय, उंची जास्त लांबी इथे कमी मिळाले आणि विकेटची हमी गोलंदाजाला मिळते. क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात, फलंदाज बाद कृष्णा सातपुते बॅक टू द डकआउट. महत्वाची विकेट मात्र इथे प्राप्त केली. पहिलाच बॉल मिडल ओव्हर मध्ये मी मगाशीच म्हटलं होतं विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं वेदांत शिंदे आल्या मात्र विकेट मिळवली आहे. कौतुकाची थाप मात्र प्रत्येक जण त्याच्याकडे देतोय, प्रत्येक जण त्याच्याकडे मात्र पाहतोय. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी मात्र पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. अप्रतिम कॅच यावे मात्र पकडली गेली ना. अखेरीस आपण पाहिलं तर फलंदाज मात्र माघारी गेला, जिथे कृष्णा सातपुतेला माघारी जाताना आपण पाहिलं. मात्र आता डाव सांभाळावा लागेल, डाव सावरावा लागेल, कारण की संपूर्ण आयकॉन खेळाडू माघारी गेलेत आणि जबाबदारी आता संपूर्ण टीमच्या खांद्यावरती आली आहे. कारण की गोलंदाजी करत असताना वेदांत शिंदे आला, त्यानं मात्र विकेट मिळवली आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अक्षय जाधव मैदानामध्ये दाखल झाला, आणखीन एक बॅटर अक्षय जाधव आलाय आता. आणि मी मगाशीच म्हटलं होतं वेदांत शिंदे शेवटच्या मिडल ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये अगदी अप्रतिम गोलंदाजी राहिली होती मागील मॅच में. आणि इथे मात्र पहा पहिल्याच बॉल वरती त्याने पहिली विकेट मिळवली. अजूनही 5 बॉल शिल्लक आहे. मॅच चा पहिला डाव कशा पद्धतीने मात्र राहील या 5 बॉल मध्ये पाहूयात. येणाऱ्या बॉल वरती टॉस साठी कॉल देतोय अर्थातच नायरा ओमकार आणि युनायटेड वाळणे.
यानंतर तयार राहा आपण दोन्ही कॅप्टन. अप्रतिम फटका, शॉट आर्म पूल केला, मिड विकेट रिझनला खेळाडू वेगाने येतोय, पहिली धाव तो वेगाने कंप्लीट केली. एकाच धावे ते समाधान मानलं जाते, एकच धाव या मात्र कंप्लीट केली जाते. कॉल करतोय पुन्हा एकदा नायरा ओमकार विपक्ष युनायटेड वाळणे अशी यानंतरची मॅच आहे. तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये तयार राहा. टीमची टोटल 2 चेंडूच्या अखेरीस 60 या आकड्यावरती 60. 60 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत आणि सुमित ज्याच्या बॅट मधून आपण पाहायला गेलं तर एक षटकार एक चौकार पाहिला होता, परंतु आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये कशा पद्धतीने मात्र प्रदर्शन राहील. पुढचा बॉल वेदांत शिंदे यांचा. यावेळेस मात्र बॅकफुटला गेलेत, अगदी पॉइंटला उडवलाय, अगदी बॉल निघून चाललाय, बस काय भावा, खेचल्यात इथे 4 धावा, येतोय चौकार. अप्रतिम फटका, बॅकफुटवर जातोय, संपूर्ण संतुलन मागच्या पायावरती होतं, स्क्वेअर कट केला आणि अगदी डीप पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू मात्र खेळून काढला. माहिती होतं तिथे जागा मोकळी आहे आणि मोकळ्या जागा, रिकाम्या जागा पहिल्यापासून शाळेपासून भरत आलोय, तीच रिकामी जागा भरली इथे 4 धावेसाठी आणि या चौकारानं टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते 64 या आकड्यावरती. 64 ऑन अ स्कोर कार्ड आणि तब्बल टीमचा गोलंदाजीचे चेंडू तब्बल आतापर्यंत झाले 3 आणि 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि बॅटिंग करत असताना सुमित अकेला कापी आहे. नक्कीच सुमितकडे ॲबिलिटी आहे, लांबच लांब षटकार चौकार मारण्याची क्षमता देखील आहे आणि तेच मात्र पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल पुन्हा टाकावा लागेल. अडथळा आज अगदी युट्यूब वरती बरेचसे प्रेक्षक मेसेज करतात मॅच दिसत नाहीये, कारण की त्यांना जरूर सांगू इच्छितो थोडासा वायफाय कनेक्शन मुळे मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीये. मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, कॉल कम्युनिकेशन, आय कॉन्टॅक्ट जबरदस्त राहिलाय आणि तब्बल आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 66 66 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजते 66. अगदी आपण पाहायला गेलं तर 6 वरती 6 66 आणि अजूनही 2 बॉल शिल्लक. 4 बॉलचा खेळ झालाय, शेवटचं षटक, शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा सुमित. यावेळेस मात्र पहा अगदी टाउंटी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत जातोय. फर्स्ट सेकंड अटेम्प्टला मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटलाय, परंतु आपण जर पाहायला गेलं तर विकेट कीपरच्या साइडने मात्र केलेला हा थ्रो अगदी अचूक होता आणि तिथे मात्र विकेट मात्र प्राप्त होते धावचीच्या स्वरूपात. सुमितला मात्र माघारी जावं लागतंय. कॅच सोडली परंतु तिथे रनआउटच्या स्वरूपात सुमित देखील बाद झालाय. अगदी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न राहिला होता हा, जिथे आपण पाहिलं तर रनआउट होतोय. सध्या सुमितला जावं लागला. मात्र जी कॅच आपण पाहिली थोडासा खेळाडू मागे गेला, त्याला असं वाटलं की कॅच पकडायची नाहीये, 1 बाउंड चेंडू गॅदर करूयात मग फेकूयात आणि तदनंतर त्याचा निर्णय बदलला आणि अचानक तो चेंडूच्या दिशेने धावत गेला. कॅच ड्रॉप होत असताना त्याने गॅदर केलेला चेंडू विकेट कीपरकडे अगदी पाहून फेकला आणि अखेरीस त्याच्या खात्यामध्ये धाव मात्र विकेट मात्र जरूर लागली आहे. अगदी आता शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉल वरती मात्र किती धावा येतील पाहूयात. यावेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल, अकुटप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला दिशा द्यायची होती, परंतु शेवटच्या बॉल वरती सिंगल आले आणि पहिली इनिंग इथे समाप्त होते, पहिला डाव इथे समाप्त होतोय. चौनेश्वरी संघ मात्र जाऊन पोहोचतोय टीम 68 धावांवरती आणि लक्ष असेल 5 षटकामध्ये करायचे आहेत 69 धावा. तर जाऊया जोडूयात टॉस साठी आणि नेक्स्ट मॅचचा टॉस, नेक्स्ट मॅच असेल नायरा ओमकार विरुद्ध युनायटेड वाळणे या 2 संघांमधली मॅच. या दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी विनंती करेल, दोन्ही कॅप्टन्सने यायचं. या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स
सुधाकर दादा विनंती करेल चला आपण टॉस साठी जाऊयात. या दोन्ही कॅप्टन्स अर्थातच युनायटेड वाळणे विपक्ष नायरा ओमकार बुद्धी कॅप्टन्स आपण या. दोन्ही कॅप्टन्स आमच्या सोबत जोडले गेलेत आणि येस एका साईडला नायरा ओमकार 11 आहे, दुसऱ्या साईडला अर्थातच युनायटेड वाळणे टीम आहे. तर कॉल कोणाचा असेल? ओके, नायरा ओमकार या टीमचा असेल कॉल. टेल इट इज अ कॉल अर्थातच सूर्या नायडू नार्या ओमकार आणि हेड आलेला युनायटेड वाळणे टीम टॉस जिंकलेला आहे. पहिली मॅच तुम्ही खेळला त्यामध्ये पराभव पत्करावा लागला. थोडासा विचार केला का की आपण का पराभूत झालो आणि उत्तर काय भेटलं? सर मिस फिल्डिंगमुळे आम्ही पहिली मॅच लॉस झालो. म्हणजे फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे या मैदानामध्ये आणि आता टॉस जिंकलास महत्वाचा निर्णय काय घेशील? फर्स्ट फिल्डिंग करू. काय बदल करतोय का तीच टीम घेऊन आता मैदानामध्ये उतरतोय? कोणाला बसवतोय? कोणता नवीन चेहरा दिसेल का? सर थोड्या वेळाने सांगतो, ते अजून डिसाईड नाही झालं. गुलदस्त्यात येते वो छुपा के रखा है, नहीं बताएंगे. एन्जॉय करे हो स्पर्धा. बहुत ज़्यादा ही एंजॉय हो रहा है. खेळपट्टी पिच बद्दल विचारेल. खेळपट्टी कशी आहे? बॅटिंग करत असताना खेळपट्टी कशी आहे? बॉलिंग साठी यूज होतोय का खेळपट्टीचा? विकेट तो बहुत अच्छा है, बैटिंग के लिए भी और बॉलिंग के लिए भी. आणि दुसऱ्या साईडला टीम और टीम ओनर. हमारे टीम ओनर का तो बोलने मतलब बहुत अच्छे ही ओनर है, मतलब किसको फोर्स नहीं कर रहे कोई, मतलब कैसे भी खेलो अपना 100% दो सब. थँक्यू सो मच. टॉस जिंकला अर्थातच युनायटेड वाळ टीम. दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि जाऊया आता लगेचच नेक्स्ट मॅच कडे, सेकंड इनिंग कडे. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे KSK चे खऱ्या अर्थानं प्रमुख सल्लागार, माजी सल्लागार सन्मान्य आदरणीय गणेश दादा शिंदे साहेब, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. वेलकम गणेश दादा. विनंती करेल आपण विराजमान होऊन घ्या. आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. अर्थात निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये वेलकम सुस्वागतम. थँक्यू सो मच. आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकत होता, अर्थातच आशिष चोरगे. कराडचा गोड आवाज आणि पश्चिम महाराष्ट्राला ज्या आवाजाने भुरळ घातले, अर्थातच एक मखमली आवाज, किरण मस्कर सर यांचा आवाज ऐकत होता तुम्ही. या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये माझ्यासोबत आहेत लवजी जाधव, अर्थातच जावलीचा बुलंद आवाज ज्यांना म्हटलं जातं. सेकंड इनिंगमध्ये मॅच आले जिथे मात्र सामना दोन मातब्बर खेळाडूंमध्ये होता, जिथे मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुते तर एका बाजूला केतन म्हात्रे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर श्री चौनेश्वरी 11 संघाने 68 धावा स्कोरबोर्डती लावल्यात. 69 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. परंतु ही मॅच अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षकाच्या पसंतीची मॅच आहे, कारण दोल टेनिस बॉल विश्व क्रिकेट मधील अव्वल दर्जाचे नामवंत दोन खेळाडू समोरासमोर आज या मॅच मध्ये खेळतायत. केतन म्हात्रे यांना बॅटिंग करायची आहे, 69 धावा चेस करायचे आहेत. या मॅच मध्ये काय बिघडेल, काय घडेल, काय होईल हे
अगदी माझ्या बरोबर जोडलेत अर्थातच लवजी जाधव सर, काय वाटतं एकंदरीत सकाळपासून स्पर्धा सुरू झाली, दुपारचं सत्र चालू आहे. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वातील हा सामना अगदी चौंडेश्वर 11 विपक्ष मातोश्री 11 69 धावांचं लक्ष अगदी मातोश्री 11 संघासमोर आहे. कौतुक व्हायला पाहिजे अगदी ज्या प्रकारे हे आयोजन निहाल ग्रुप आणि संपूर्ण अशोकदादा सकपाळ असतील, संपूर्ण कोर कमिटी असेल, अगदी एक गाव अकराचं क्रिकेट झालं सर. एक गाव अकराच्या खेळाडूंना खुल्या गटातील खेळाडूंसोबत खेळण्याचं एक स्वप्न अशोकदादांचं होतं आणि क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व अगदी म्हणून अशोकदादांची ख्याती आहे संपूर्ण महाबळेश्वर तालुका सातारा जिल्ह्यामध्ये. आणि त्या क्रिकेट वेड्या व्यक्तिमत्वाने अगदी एक निश्चय केला की माझ्या महाबळेश्वर तालुक्यातील खेळाडूंना ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी अगदी हे व्यासपीठ निर्माण करून दिले. दैदिप्यमान आयोजन आपण पाहताय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 अगदी पहिलं पर्व. अगदी प्रेक्षक 22 yards.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहताय. मित्रांनो, प्रेक्षकांना थोडंसं खेद व्यक्त करतो की इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला लाईव्ह मॅच पाहता येत नाहीये, माफी असावी. कारण त्यासाठी मी विनंती करतो की तुम्ही क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक असाल ना, यस भूमिपुत्र मैदान आपल्या जवळ आहे, सर्वांनी मैदानावरती या. परंतु सचिन शिंदे प्रोप्रायटर आहेत 22 yards.in चे, त्यांनी सांगितलं की यस आता लाईव्ह सुरू झालंय, मॅच तुम्ही लाईव्ह पाहू शकता. समोर आहेत केतन म्हात्रे ज्यांना 69 धावांचं टार्गेट चेस करायचंय. कृष्णा सातपुतेंनी जबरदस्त बॅटिंग केली आणि टर्मिनल 1 वरून त्यांची फ्लाईट आहे, वलसाडला चाललेत बडोदा या ठिकाणी 70 बिग बॅश स्पर्धा खेळण्यासाठी. परंतु या मॅच मध्ये काय घडल? लवजी जाधव सर, जबरदस्त लढत आहे, 69 धावांची चिरफाड या मॅच मध्ये करायची आहे. यस संतोष सर, एका बाजूला जर पाहिलं तर हिंदुस्थानचा बायकर मॅन तब्बल 10, 20, 30 नाही तर 34 बाईक आणि 5 मालिकावीराच्या कार ज्याच्या नावावर आहेत. अगदी ग्रामीण क्रिकेटचा सितारा जीजी स्पोर्ट्स वाकळण या गावापासून सुरू झालेला प्रवास आज 7 समुद्रा पार गेलाय. आणि अगदी क्रिकेटमधील सर्वात विनम्र खेळाडू कोणता असेल तर त्यांचं अगदी संपूर्ण खुल्या गटामध्ये नाव घेतलं जातं, केतन दादा वामन महात्रे. परंतु आज लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल, चला पंच देखील सज्ज आहेत. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी विशाल वरांडे, वरांडेवाडी पाटण तालुक्याचा हा खेळाडू पहिला बॉल डिलिव्हर करेल. मॅच स्टॉप करा विनंती असेल. अगदी 1 मिनिट आम्ही तुमचा घेऊ, माफी असावी. स्ट्राईक एंडला जसं लवजी जाधव सरांनी सांगितलं की बायकर मॅन महाराष्ट्र नव्हे तर भारत देशाचा बायकर मॅन ज्याला म्हटलं जातं, वाकळण गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे भूमिपुत्र मैदानामध्ये 69 धावांची चिरफाड करण्यासाठी उतरलाय. टीम आहे मातोश्री 11, ओनर आहेत अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच जतीन दादा दानावडे यांची टीम बॅटिंग करत असताना पाहतोय. विशाल वरांडे, वरांडेवाडीचा हा खेळाडू आज पहिला बॉल डिलिव्हर करतोय. खुल्या गटातील क्रिकेटर अर्थातच केतन म्हात्रे यांना पहिला बॉल. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, पुल पॉवरफुल आहे का? बॉल सीमारेषेच्या अलीकडे एक टप्पा घेतोय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. केतन म्हात्रेच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड स्ट्रोक, रन्स मिळतील 4. अगदी चौकाराने धावांचा श्री गणेश होत असताना टीम मातोश्री 11 महाबळेश्वर चॅम्पियन लीग या पहिल्या पर्वातील वैयक्तिक अर्धशतक कोणाच्या बॅट मधून आलं असेल? अर्थातच मातोश्री 11 संघाचा खेळाडू केतन वामन महात्रे पहिल्या डावामध्ये 54 धावांचे खेळी केले आणि दुसऱ्या डावाची सुरुवात अगदी जिथे पहिला डाव सोडला होता तिथून झाली आहे सर. मोठं बॅटिंग यार केतन म्हात्रे, जबरदस्त नॉक. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त 54 धावा, या मॅच मध्ये चौकाराने सुरुवात केली. हा पुढचा बॉल बॅकफुटला गेली, फक्त कट केलाय, हलक्या हाताने बॉलला ढकलले, परंतु गॅप मध्ये बॉल आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. यस केतन म्हात्रे ब्रँडेड आणखी एक लाजवाब स्ट्रोक, रन्स मिळतील 4. या चौकाराने मात्र धावांचा अगदी 4 ने पुढे जात असताना 8 धावा धाव फलकावरती. परंतु चेंडूच्या मेरिट प्रमाणे सर फलंदाजी आहे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, हुक केला. दुसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अगदी हाफ वॉली लेट कट केला. अगदी थर्डमॅन 30 वर्तुळाच्या आतमध्ये निर्धारित पॉवर प्लेचं षटक आहे प्रगती पथावर, अगदी त्याचा पुरेपूर फायदा उचलला जाईल. ही तंत्रशुद्ध बॅटिंग आहे पहा, अगदी टेक्निक त्यांचं बेसिक खूप चांगलं आहे. ऑफचे बॉल ऑफ साइडला खेळले जात आहेत, लेगचे बॉल लेग साइडला खेळले जात आहेत. म्हणून तर
केतन मात्रे हे नाव अगदी टेनिस विश्व क्रिकेटमध्ये प्रख्यात आहे. पुढचा बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला धमाका, एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नर रिजन मध्ये ठोकलेला लागोपाठचा केतन म्हात्रे ब्रँडेड स्ट्रोक. रन्स मिळतील 4 चौकार. यस, ज्या प्रकारे केतन मात्रे या चेंडूवर तुटून पडले, अगदी फ्री हिटचा चेंडू असेल, परंतु महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मधील पहिली चौकार हॅट्रिक कोणाच्या नावावर असेल ती अर्थातच केतन वामन म्हात्रे. यस पंच, चला स्प्रेची मागणी होते, चला पूर्तता करा प्लीज, आयोजन कमिटीला विनंती असेल. परंतु ज्या प्रकारे अगदी 3 चौकार खेळले, संघाची धावसंख्या 13 धावा, दुसरी चौकार हॅट्रिक झाली आहे सर. अगदी या लक्ष जरूर 69 धावांचं आहे, परंतु सुरुवात ठोस झाली आहे. हो नक्कीच. पहिल्यांदा तुम्ही जर पाहिलं ना, शरद कोंडाळकर अप्रतिम बॅटिंग केली होती त्यांनी आणि 3 चौकार ठोकले होते लागोपाठचे. परंतु या डावामध्ये सुरुवात करत असताना केतन म्हात्रे वाकळण गावचा सितारा नव्हे तर टेनिस विश्व क्रिकेटचा सितारा लागोपाठचे 3 चौकार ठोकलेत. 69 धावांना अगदी एक छोटीशी काडी लावण्याचा प्रयत्न केलाय. मैदानाच्या आतमध्ये आग लावले केतन म्हात्रे, लागोपाठचे 3 चौकार. यस, अगदी मातोश्री 11 जतीनदादा धनावडे साहेब यांचा संघ. परंतु सर या संघाचा विचार करायचा गेलं तर स्वतःच्या आईच्या नावाने अगदी जतीनदादांनी हा संघ चालू केलाय. स्वर्गीय निर्मला विष्णू धनावडे आणि आपल्या आईच्या आठवणींना जपणारा हा संघ. परंतु त्या संघाचं ब्रीदवाक्य सर पाहिलं तर जननी जन्मभूमीश्च मातृदीप गरियासी, म्हणजेच काय तर अगदी माती आणि माता अगदी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. परंतु आईच्या आठवणींना उजाळा देणारा हा संघ कशा प्रकारे खेळ करेल. समोर जर पाहिलं तर केतन म्हात्रे आहे, तर ऑल इंडिया आयकॉन, आणि एका बाजूला पश्चिम महाराष्ट्राचा आयकॉन विशाल वरांडे. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना हा आणखी एक ऑन साइडला जोरदार स्ट्रोक खेळलाय. अगदी गॅप मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉल वरती येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेची मागणी आणि या 2 धावा कंप्लीट. बाग मिल का बाग. केतन म्हात्रे गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्यांच्या सोबत अक्षय जाधव मॅन फ्रॉम देवडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आतापर्यंत 4 बॉल खेळलेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डची लागली 14. विशाल वरांडे यांच्या विरोधात खेळत असताना केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन, एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र आयकॉन. संघाची धावसंख्या 15 धावा, अगदी पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. या बॉलला फक्त ऑफ स्टंपच्या बाहेर ढकललाय. क्षेत्ररक्षक पॉइंट वरून अगदी वेगाने येतील तोपर्यंत 1 रन्स कंप्लीट केले आणि 16 धावा स्कोरबोर्डती लागतात. अगदी आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय डगआउट आहे मातोश्रीचा आणि थोडस धावांमध्ये करेक्शन झाले, आवाज आपल्यापर्यंत आला. म्हणजे मॅच मध्ये किती घुसलेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर क्रिकेटला इंग्रजी शब्दामध्ये सी फॉर क्रिकेट म्हटलं जातं, परंतु सी फॉर कॅल्क्युलेशन. अगदी खेळाडू मैदानामध्ये खेळत असतील परंतु प्रेक्षक आहेत सर की अगदी धावा मोजत असतात. गुणलेखक एक वेळेस चुकेल तो माणूस आहे, परंतु प्रेक्षक कधी चुकणार नाहीयेत. अक्षय जाधव पहिला बॉल फेस करताना या बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. अक्षय जाधव टिपिकल ब्रँडेड स्ट्रोक. रन्स मिळतील 4. अक्षय जाधव यांच्या बॅट मधून क्रिकेटचा पुस्तकी फटका पाहायला मिळाला. विशाल वरंडे अगदी चेंडू फुलर लेनचा हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला. हा रिप्ले तुमच्या समोर 22 यार्ड्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. आणि क्रिकेटमध्ये अगदी कव्हर ड्राईव्ह ज्या वेळेला कोणताही फलंदाज खेळतो सर त्याच्यातली प्रतिभा, त्याची क्षमता दिसून येते. टीमची धावसंख्या, धावफल कव्हर हो नक्कीच. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह अख्ख्या जगामध्ये कोण खेळत असेल तर ते नाव आहे विराट कोहली. जर्सी क्रमांक 18. अगदी टाटा इंडियन प्रीमियर लीग चा विचार केला ना, सर्वाधिक 700+ धावा करणारा विराट कोहली आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल या बॉलला जाऊ दिलंय. अगदी पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं शेवटच्या क्षणी की हा लीगल बॉल आहे, म्हणजे 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा, 9 लॉस मातोश्री 11. येस सर, महागड षटक. संतोष सर, विचार करायचा गेलं तर 69 धावांचं लक्ष अगदी कर्णधाराने अपेक्षा केली असेल, परंतु विशाल वरांडे पहिल्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने सामना जिंकून दिला तोच गोलंदाज आहे. परंतु 20 धावा जरूर खर्च केल्यात. पुनरागमन करावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये एक षटक देखील पुनरागमन करण्यासाठी पुरेसं असतं. विघ्नेश मडवी सर गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना अगदी नवी मुंबईतील कोणतीही स्पर्धा असू द्या आणि विघ्नेश मडवी सर हे वेगळं नातं आहे. परंतु आजचंही क्रीडांगण पाहिलं संतोष सर तर भूमिपुत्र मैदान नवी मुंबई अगदी फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईची गणना केली जाते, परंतु क्रीडांगणासाठी देखील नवी मुंबई प्रसिद्ध आहे. अगदी अशोक दादा आणि निहाल
ग्रुपचं मी कौतुक करेन. तुम्ही सांगितलं की नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी म्हणून म्हटलं जातं आणि दुसरं एक नाव आणखी दुसरं एक नाव आहे पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं. या स्पर्धेची संपूर्ण थीम पाहिली ना तर पिंक आहे आणि कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेचं ज्या पद्धतीने या स्पर्धेची सजावट केली आहे. क्या बात आहे, जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहताय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. जसं तुम्ही खऱ्या अर्थाने आपल्या स्कोररचा या ठिकाणी उल्लेख केला, आणखी एक स्कोरर जो सातारा जिल्ह्यातून नव्हे तर फक्त KSK मधून ऑफिशियल पहिला स्कोरर कोण असेल तर तो अक्षय कदम आपटी आहे, हे सुद्धा सांगणं महत्वाचं आहे. अगदी अक्षय कदम यांचं तुम्ही नाव काढलं. संघ खेळतोय मातोश्री 11 आणि या स्पर्धेमध्ये अक्षय कदम सर मातोश्री 11चे मॅनेजर म्हणून काम पाहतायत. म्हणजे या व्यक्तिमत्वाला तुम्ही क्रिकेटच्या मैदानापासून दूर ठेवू शकत नाहीये. क्रिकेट आणि अक्षय कदम हे वेगळं नातं आहे सर. हो, अगदी अशोकदादा सकपाळ यांचा सुद्धा त्याच बाबतीमध्ये मी उल्लेख करेन. अगदी 1992 ते 2013 पर्यंत त्यांनी स्वतः चांगलं क्रिकेट खेळलं, परंतु 2013 नंतर थोडीशी काही वर्ष ते व्यवसाय आणि कुटुंबासाठी त्यांनी दिले. परंतु सेकंड इनिंग त्यांनी सुरुवात केली ऍज अ आयोजक आणि आयोजक ते बनलेत तर खुल्या गटातील खेळाडूंबरोबर KSKच्या खेळाडूंना खेळवलंय. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आज सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा कोणती असेल मुंबई मधली तर ती ही स्पर्धा आहे, जिथे मात्र प्राइज आहे 2,22,222. पहिला बॉल संतोष सकपाळ मॅन फ्रॉम गावडोशी पहिला बॉल डिलिव्हर केलाय. पहा पहिल्या बॉल वरती डिफेन्स केलाय, कारण केतन महात्रे सारखा फलंदाज याला तुम्हाला रोखायचं आहे. संतोष सकपाळ गावडोशी KUCC अगदी KSK आयकॉन म्हणून खेळत असताना समोर ऑल इंडिया आयकॉन. ही लढाई पाहण्यासारखी असेल. पुढचा चेंडू संतोष सकपाळ टू केतन महात्रे. हा बॉल आडव्या बॅटनी खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. सचिन कदम गोगवे यांनी अप्रतिम झेल टिपलाय. केतन महात्रे अगदी मैदानाच्या बाहेर जातील. मोठी विकेट. यस, अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न फसला जरूर, परंतु ज्या प्रकारे संतोष सकपाळ यांनी या केतन म्हात्रे यांना बाद केलंय अगदी त्यांच्या लक्षात राहील ही विकेट. क्रिकेटच्या कालखंडामध्ये तुम्ही एखाद्या ऑल इंडिया आयकॉनला बाद करता त्यावेळेला मात्र ती गोष्ट लक्षात ठेवली जाते. परंतु पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर खेळाडू केतन म्हात्रे जरूर बाद झालेत, परंतु टीम मातोश्री 11 संघाची सर सुरुवात चांगली झाली आहे. अगदी आपण क्रिकेटची चर्चा केली, क्रिकेटचे दर्दी खेळाडूंबद्दल चर्चा केली, अशोकदादांबद्दल पुढे चर्चा न्यायची म्हटले तर अनेक मातब्बर खेळाडूंबरोबर अशोकदादांनी खेळ खेळला. त्याच्यामध्ये सन्माननीय गणेश शिंदे मांटी हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा मुलगा अर्थातच वेदांत गणेश शिंदे या मॅच मध्ये खेळतोय. आणि आपण जर विचार केला ना की आता दिवस बदललेत क्रिकेटला. टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी अगदी प्लास्टिकची बॅट आणि प्लास्टिकच्या बॅट पासून सुरुवात केली ना लवजे सर, आता क्रिकेट बदललंय. आता मात्र जे सिनियर लेजेंड खेळाडू आहेत ना त्यांची मुलं आज लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये वेदांत गणेश शिंदे हे एक नाव तुम्हाला घ्यावं लागेल. तो चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळतोय, परंतु टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा खेळतोय. अशोकदादांच्या बाबतीमध्ये आणखी काही आपण गोष्टी सांगणार आहोत, या बॉल नंतर चर्चा करूया. हा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त स्ट्रोक आहे गणेश शेलार. अप्रतिम स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. KSKचा गब्बर आले खेळपट्टीवर. पहिला चेंडू शॉर्ट पूल अगदी फटका सजवला 4 धावेसाठी. संतोष सर, वानखेडेची खेळपट्टी आणि भूमिपुत्राची आउटफील्ड आणि वानखेडेची आउटफील्ड जर पाहिलं तर वेगवान आहे. चेंडू जर एकदा पडला तर तो सरळ सीमा पार जातो. संतोष अगदी यांच्यावर केले आक्रमण. 21 चेंडू मध्ये करायचे आहेत 45. अगदी संतोष सकपाळ गावडोशी यांना चांगली बॉलिंग करावी लागेल गणेश शेलार यांच्या विरोधात. हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये स्वतः सचिन कदम बॉल वरती वेगाने येतील, तोपर्यंत मात्र 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. लवजे सर, विचार केला ना 69 धावा खूप आहे, तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल कंटिन्यू. यस, अगदी केतन मात्रे बाद झाल्यानंतर आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल KSKचा गब्बर आणि अक्षय जाधव यांना. पुढचा बॉल, या बॉल वरती अगदी जबरदस्त स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. एक चांगला झेल टिपलाय. पहा क्या बात आहे, अप्रतिम झेल टिपला. विकेटचं पतन. अक्षय जाधव देवडी गावचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. यस, अगदी कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. अगदी मोक्याच्या क्षणी गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. 25 धावांवर दुसरा धक्का बसेल. अगदी बॅकफुटला जाऊन पंच केला, परंतु पंच मध्ये पावर नव्हती. क्षेत्ररक्षक तैनात होते. वायडिश एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल पकडला. दुसरा धक्का बसतोय. टीम मातोश्री 11 संघाची धावसंख्या स्थिरावते 25-2. अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुनील मारुती शिंदे, गाव आहे कुरुशी, आणि खऱ्या अर्थाने KSKचा आणखी एक टॉप ऑर्डरचा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल.
आज आपण जर पाहिलं तर KSK चे खेळाडू पहा या प्लॅटफॉर्म वरती आपली ताकद आपली करामत इथे दाखवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या मॅच मध्ये 69 धावांची चिरफाड करत असताना मी मगाशी सांगितले चांगली कंटिन्यू बॅटिंग करावी लागेल, कारण धावसंख्या खूप मोठी आहे. येस, अगदी सुरुवात चांगली झाली होती परंतु तुम्हाला शेवट चांगला करावा लागेल. या बॉलवरती समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड सुनील मारुती शिंदे यांच्या बॅट मधून आलेला समोरच्या दिशेने लांबवरचा हा षटकार साधावा. येस, अगदी समोरच्या दिशेने टाकीच्या दिशेने फेकून मारलाय हा चेंडू. काय फटका सजवला अगदी पहिलाच चेंडू खेळत असताना फलंदाज सुनील. आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर, कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. 22 ॲड टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीचं देखील कौतुक करावं लागेल. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचल्या तब्बल 31 धावा. 31 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत आणि आतापर्यंत जर विकेटचं पाहिलं तर 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 31 रन्स स्कोरबोर्डवरती लागतायत, 2 विकेटचं पतन होत आहे. 69 धावांची चिरफाड आपण वारंवार सांगतोय करायची, म्हणजे इथून पुढे 3 षटकामध्ये 38 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 38 धावा. दोन्ही संघांसाठी काटेकी टक्कर आहे, कारण एका बाजूला केतन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते, एका बाजूला विशाल वरांडे तर दुसऱ्या बाजूला सतीश सनस आहे. मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. येस सर, अगदी मातोश्री 11 संघाचा विचार करायचा गेलं तर सतीश सनस अजून अद्याप येणं बाकी आहे, कारण हा खेळाडू पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ज्याची गणना केली जाते. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर चौंडेश्वर 11 संघाला पुनरागमन करावं लागेल, ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. अद्याप हा सामना देखील समसमान स्थितीमध्ये आहे सर. अगदी अशोक दादांचा विचार केला, अशोक दादांनी ज्यांच्या बरोबर क्रिकेट खेळलं, प्रकाश दादा माने जे KSK महाबळेश्वरचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं. परंतु तापोळा गावचा सितारा जो आपल्यामध्ये नाही, स्वर्गीय लाला भोसले यांच्या बरोबर त्यांनी सर्वात जास्त क्रिकेट खेळलं. आणि अशोक दादांचा वन ऑफ द फेवरेट मित्र कोण असेल ना, तो लाला भोसले. अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण KSK परिवाराच्या माध्यमातून स्वर्गीय लाला भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. येस, अगदी मगाशी बोलताना त्यांनी उल्लेख केला, कारण जर पाहिलं तर महाबळेश्वर तालुक्यातील क्रिकेट खरंच जिवंत कोणी ठेवलं असेल तर ते लाला भोसले यांनी. अगदी सर्वांना एकत्रित करणं, सर्वांना अगदी त्या काळी फोन करणं, आणि त्यांचं शॉप होतं आणि त्या शॉपमध्ये सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करणं. अगदी सर आता पाहिलं तर दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत, प्रत्येकाकडे 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, परंतु त्यावेळेला अगदी गावं ते गावं चालत जाऊन या खेळाडूंनी क्रिकेट खेळलंय. अगदी लाला भोसले असतील, संपूर्ण यशवंत कारंडे असतील, गणेश शिंदे सर असतील, राजेश शिंदे सर असतील. विशाल वरांडे यांचा बॉल इथे पहा, डाऊन द ग्राउंड गणेश शिंदे. वा बाई वा, अप्रतिम हा बॉल चाललाय डीमार्टच्या दिशेने. गणेश शिंदे शेलार यांच्या बॅट मधून आलेला टोले जंग षटकार साधावा. गणेश शिवराम शेलार KSKचा गब्बर रेणुशी गावचा खेळाडू आहे. अगदी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो आणि पवित्र अगदी स्पष्ट आहे त्यांचा. या षटकाराने टीमची धावसंख्या 37 धावा. अगदी या दोन्ही संघांसाठी निर्णायक षटक असेल संतोष सर. जर या षटकामध्ये धावा आल्या तर मातोश्री 11 संघ अगदी खुश असेल, या षटकामध्ये धावा रोखल्या तर चौंडेश्वर 11 खुश असेल. अगदी तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल श्री चौंडेश्वर 11 संघाला ना, तर गणेश शेलारला तुम्हाला आउट करावं लागेल. पुढचा बॉल गणेश शेलार यांच्यासाठी. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा जबरदस्त पंच केलाय पाठीमागच्या दिशेने. हा बॉल ट्रॅव्हल होत असताना एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाला चकवतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. गणेश शेलार धमाका मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चौकार. येस, अगदी गणेश शेलार शांत बसणार नाही. टीमची धावसंख्या धावफलकावर 41 धावा. अगदी 41 धावा धावफलकावर. 16 चेंडू मध्ये करायचे आहेत सर 28 धावा. परंतु मी मागाशी देखील उल्लेख केला, भूमिपुत्राची आउटफील्ड आणि वानखेडेची आउटफील्ड काही अगदी वेगळं नाहीये. या आउटफील्ड वरती चेंडू पडला थांबत नाहीये, सरळ सीमा पार जातोय. विशाल वरांडे यांना गत सामन्यातील कामगिरी आठवावी लागेल, तशी गोलंदाजी करावी लागेल. अगदी पुढचा बॉल विशाल वरांडे यांचा. स्लोअर पद्धतीचा बॉल, आणखी एक मिडल ऑफ द बॅट डीपला, आणखी एक लांबवरचा ठोकलेला अप्रतिम भयानक षटकार. गणेश शेलार तुफानी बॅटिंग. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 47. अगदी संतोष सर, उगाचच KSKचा गब्बर म्हटलं जात नाहीये. खेळाडूंना उपाधी ही त्यांचे अगदी चाहते देतात, परंतु केतन मात्र बाद झाल्यानंतर KSKचा गब्बर आता मात्र पूर्ण दादागिरी करतोय. परंतु गणेश शेलार यांचा अगदी उल्लेख केला तर त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सतीश देटे सर असतील आणि वसंत महादे सर या 2 व्यक्तिमत्वांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि ते अगदी प्रांजळपणे कबुली करतात, कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडून खूप क्रिकेट खेळलं. परंतु आज महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये हा गब्बर मात्र आपल्या बॅटने धावांचा पाऊस
पाडतोय. हो नक्कीच. गणेश शेलार म्हटलं की आक्रमक फलंदाज, एक वन ऑफ द स्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 2019 ची प्रीमियर लीग मला आठवते KSK ची, काय बॅटिंग केली होती. पुन्हा एकदा ताच फॉर्म मध्ये, पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, कट करण्याचा प्रयत्न, अगदी स्लीप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपला. आणखी एक नशिबाचा चौकार, नाव आहे गणेश शेलार. आला रे आला, गणेश शेलार आला. व्हॉट अ बॅटिंग. येस, अगदी गब्बरने या चौकार खेळलाय. टीमची धावसंख्या 50 अप, 51 धावा. अगदी वीरेंद्र सहवाग सरांची आठवण झाली. ज्या प्रकारे हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, परंतु बॅट ज्या वेगाने फिरली ना एसटी रक्षकाला, अगदी शॉर्ट थर्डमॅनला दोघांनाही संधी प्राप्त झाली नाही. या चौकाराने मात्र सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. 14 चेंडूमध्ये करायचे 18. चांगली बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. गणेश शेलारची वादळी खेळी महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये. गणेश शेलारची हवा येतोय तो अप्रतिम, अफलातून, भयानक, अभूतपूर्व, क्लासिकल, जबरदस्त 6वा षटकार. येस, अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार करायचा गेलं तर आपल्या गोलंदाजीवर सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरतोय विशाल वरांडे. परंतु समोर जर पाहिलं तर KSKचा गब्बर अफलातून फलंदाजी करतोय. अगदी स्क्वेअर लेग कॅमेरामॅन संकेत शेलार यांना दिली जाते मानवंदना. चेंडू सांगतोय की चांगलं कॅमेरा वर्क आहे. शेवटचा बॉल आहे. आणखी एक शेवटच्या बॉल वरती महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा आजच्या दिवसातला सर्वात लांब वरचा षटकार कोणी ठोकला. नाव आहे गणेश शेलार, गाव आहे रेनोशी. KSKचा पठ्या मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब बॅटिंग. येस सर, अगदी येस. गणेश शिवराम शेलार 8 चेंडू खेळलेत, नाबाद 37 धावांची आक्रमक विस्फोटक खेळी. अगदी सामन्याचं समीकरण होत्याचं नव्हतं केलंय. 6 धावांची गरज असेल विजयासाठी. 12 चेंडू शेष आहेत. संतोष सर, अगदी सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. क्रिकेटचा खेळ म्हणून तुम्हा सर्वांना आवडतो. क्रिकेटचा खेळ रंजक आहे. अगदी एका क्षणामध्ये सामना श्री चौनेश्वर संघाच्या बाजूने होता आणि दुसऱ्या क्षणामध्ये सामना मातोश्री 11 संघाच्या बाजूने गेलाय. 12 चेंडू मध्ये करायचे 6 धावा. अगदी मोक्याच्या क्षणी जबाबदारी आणि विस्फोटक फलंदाजी केली. व्हॉट अ बॅटिंग आहे, व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. आजच्या दिवसामधली सर्वाधिक स्फोटक, सर्वाधिक घातकी आणि प्रेक्षकांची पसंतीची फलंदाजी कोणी केली असेल तर ते नाव आहे गणेश शेलार रेनोची. हे सर्वांना मानावं लागेल. तब्बल या विशाल वरांडेच्या 6 बॉल मध्ये तब्बल 32 धावा कुठल्यात. काय बॅटिंग केली. तापोळा टायगर्स यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पुरस्कार आलाय गणेश शेलार यांच्यासाठी. संतोष सर, विशाल संपत वरांडे पाटणचे खेळाडू आहेत. पहिल्या सामन्यातील मॅचचा हिरो, दुसऱ्या सामन्यामध्ये ठरतोय विलन. 2 षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 52. आणि हे क्रिकेट असतं सर, होतं अगदी. तुम्हाला कधी ऊन, कधी पाऊस, कधी रात्र, कधी दिवस, परंतु सामना संपलेला नाहीये. 12 चेंडूमध्ये 6 करायच्यात. अगदी अंबरनाथ मधील खुल्या गटातील क्रिकेटची स्पर्धा आठवली. 12 मध्ये करायच्या होत्या 6. अगदी तो सामना भिवंडी या संघाने जिंकलाय. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही सांगू शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत तुम्ही कोणताही भाकीत वर्तवू शकत नाही. गोलंदाज अनिल शिंदे अगदी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी सज्ज होतील. 12 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. हा बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला फक्त खोदून काढलाय, सन्मान दिलाय. समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटने खेळलाय. सचिन कदम फील्ड करतील तोपर्यंत मात्र 1 रन येते, म्हणजे 5 धावांची गरज. मी कौतुक करेन अक्षय जाधव यांचं. अगदी त्यांना चेंडू मारण्यासारखा होता, परंतु काय केलं, सिंगल घेतली, गब्बरला स्ट्राईक वरती आणलंय. हे चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. अगदी 5 धावांची गरज. विजयी षटकार येईल का? लेट्स सी. हो, षटकाराची गरज आहे का? हो, इथे बॅट स्विंग चांगली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बीट केलाय गणेश शेलार यांना आणि हा पहिला बॉल आहे जो गणेश शेलार यांना बीट करतोय. व्हॉट अ बॅटिंग यार. सलाम आहे या फलंदाजीला. गणेश शेलारांनी जी फलंदाजी केली. पण मी नेहमी सांगत जातो की ज्यावेळेस तुमचा चांगला खेळ होईल ना त्यावेळी तुम्हाला अप्रिसिएशन मिळेल. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस वाईट खेळ होतो ना त्यावेळेस तुम्ही टीकेलाही सामोरे जा. हा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रेट बॅटने खेळलेला साइड स्क्रीन वरती आदळतोय. गणेश शेलार यांच्या बॅट मधून येतोय तो लाजवाब षटकार. मॅच फिनिश. येस, अगदी महेंद्र सिंग धोनी सरांच्या स्टाईलने सामना जिंकून दिलाय. KSKचा गब्बर, रेणोशी गावचा खेळाडू गणेश शिवराम शेलार यांनी या सामन्यामध्ये अगदी एकाती फलंदाजी केल्या. काय फलंदाजी केल्या या सामन्यामध्ये. या डावाचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये नाबाद 43 धावांची आक्रमक विस्फोटक खेळी करून मातोश्री 11 संघाला अगदी या स्पर्धेतील दुसरा सामना जिंकून दिलाय. अभिनंदन टीम मातोश्री 11. अभिनंदन जतीनदादा धनावडे साहेब.
काय मॅच राहिली, जबरदस्त. अगदी या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने गणेश शेलार रेनोशी हे वादळ राहिलं. वन मॅन शो, जबरदस्त बॅटिंग केली. 1000चा पुरस्कार आलाय जतीन दादा धनावडे जे संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून गणेश शेलार यांना 1000चा पुरस्कार आलाय. अभिनंदन. येस, अगदी जतीनदादा धनावडे साहेब यांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण पहिल्या सामन्यामध्ये केतनदादाच्या अर्धशतकासाठी 2000 रुपये दिले होते आणि या सामन्यामध्ये गणेश शेलार KSKचा गब्बर यांच्या अगदी महत्वपूर्ण खेळीसाठी 1000 रुपयांचा पारितोषिक दिलाय. अभिनंदन टीम मातोश्री 11. हार्डलक बॅडलक टीम श्री चौंडेश्वर 11. जरूर चुका झाल्या, चुका सुधारून नक्कीच पुढील सामन्यामध्ये खेळ करावा लागेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल. कॉम्पिटिशन नाहीये कोणच. अगदी 43 धावा ज्यांनी कुठल्यात, फक्त तब्बल 10 बॉल मध्ये रेणोशी गावचा सितारा आहे गणेश शेलार. आणि फक्त या सत्र क्रमांक 2 मध्ये आम्ही नाव एकाच घेतलंय, गणेश शेलार. व्हॉट अ बॅटिंग यार. 43 धावा. प्लीज स्टेज वरती या. तापोळा टायगर्स यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पुरस्कार आहे. त्याचबरोबर संघ मालक जतीन दादा धनावडे यांच्या माध्यमातून तब्बल 1000चा पुरस्कार आहे गणेश शेलार यांच्यासाठी. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानेन. जे प्रेक्षक पहा, या मॅच साठी तुफान गर्दी होती. आमचे नाना चौधरी वाईचे स्वतः सायकल घेऊन आलेत ही मॅच पाहण्यासाठी. केतन म्हात्रे सर, या अगोदर मॅन ऑफ द मॅच आपण होता, तर मुख्य व्यासपीठावरती या प्लीज. आपण पुन्हा एकदा जाऊया. अगदी किरण मस्कर